मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना सावरणारे, त्यांच्यावरती उपचार करणारे आणि त्यांना मानसिक आजारातून बाहेर काढणाऱ्या एका नामांकित डॉक्टरच्या एका आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर पत्नीनं स्वतःच्या राहत्या घरी आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। या संपूर्ण घटनेनं संपूर्ण राज्यभरामध्ये सध्या एकच चर्चा होताना पाहायला मिळते आणि त्याचबरोबर या डॉक्टर पत्नीच्या पतीवरती जे आहेत त्यांच्याच नातेवाईकांकडून म्हणजेच अर्थात या डॉक्टर जी पत्नी होती त्यांच्या माहेरच्या लोकांकडून ह्या डॉक्टर पतीवरती जे आहे ते गंभीर स्वरूपाचे आरोप सुद्धा करण्यात आलेले आहेत। खरं तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। ही घटना आहे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर रोड परिसरामध्ये हे डॉक्टर दाम्पत्य राहत होतं। डॉक्टर मनीषा जेजुरकर नावाचं हे डॉक्टर दाम्पत्य होतं। जर पाहिलं तर मनीषा जेजुरकर ह्या आयुर्वेदिक तज्ज्ञ होत्या। त्यांचं त्याच भागात म्हणजे गंगापूर परिसरामध्ये त्यांचं एक क्लिनिक सुद्धा होतं। त्या ठिकाणी ते रुग्णांवरती उपचार सुद्धा करत होत्या, परंतु त्यांचे पती जे की मानसोपचार तज्ज्ञ आहेत, नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ते गेल्या अनेक वर्षांपासून प्रॅक्टिस करतात। ते मानसोपचार तज्ज्ञ म्हणून सुद्धा ते काम करत असतात। जर पाहिलं तर या भागामध्ये किंवा ह्या रुग्णालयामध्ये जे येणारे मानसिक रुग्ण आहेत त्या रुग्णांवरती ते उपचार करताना पाहायला मिळतात। त्या रुग्णांना मानसिक धक्क्यामधनं ते बाहेर सुद्धा काढत असतात। परंतु ह्याच डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्या ज्या पत्नी आहेत, ज्या की आयुर्वेदिक तज्ज्ञ असणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टर असणाऱ्या त्यांच्या ज्या पत्नी आहेत डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली। ही आत्महत्या कधी केली जर पाहिलं तर काल आपण संपूर्ण देशभरामध्ये जागतिक महिला दिन साजरा करत होतो। त्याच्या अगदी 2 दिवस आधी म्हणजेच 6 मार्च रोजी सकाळी 11:30च्या दरम्यान त्यांनी त्यांच्या गंगापूर रोड परिसरामध्ये असणाऱ्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली। ज्यावेळी त्यांनी आत्महत्या केल्याच्या नंतर त्यांच्या धीरांनी या बाबतीत कल्पना जी आहे ती डॉक्टर मनीषा जेजुरकर यांचं जे माहेरचं कुटुंबीय आहे त्यांना या बाबतीमध्ये कल्पना दिली। त्यानंतर डॉक्टर मनीषा जेजुरकर यांचा जो भाऊ आहे, यांचे जे बंधू आहेत ते त्या ठिकाणी आले। त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं, परंतु त्यांना तपासाअंती मृत घोषित करण्यात आलं। परंतु या संपूर्ण घटनेच्या नंतर त्यांनी अर्थात या बाबतीमध्ये डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या बहिणींनी या बाबतीमध्ये पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल केलेली होती। या बाबतीमध्ये पोलिसांनी तपास केला, परंतु तपासाअंती पोलिसांना काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात आलेल्या आहेत। कारण हे जे मानसोपचार तज्ज्ञ असणारे डॉक्टर निलेश जेजुरकर आहेत, त्यांनी अनेक रुग्णांना जे की मानसिक रुग्ण आहेत त्या रुग्णांना त्यांच्यावरती उपचार केलेले होते, त्यांना मानसिक आजारातनं बाहेर काढलेलं होतं, परंतु त्यांच्याच घरामध्ये ते त्यांच्या पत्नीचा मानसिक छळ करत होते असा आरोप मनीषा जेजुरकर यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी केलेला आहे। मागील जवळपास 4 वर्षापासून म्हणजे 2021 पासून हे डॉक्टर निलेश जेजुरकर यांचे त्यांची सहकारी कलिग असणाऱ्या डॉक्टर महिलेशी जे आहे ते विवाहबाह्य संबंध होते याची कल्पना कुठेतरी मनीषा जेजुरकर यांना होती। त्यांच्यामध्ये सातत्याने खटके उडायचे आणि घरातील ज्या गोष्टी असतील, घरातील अर्थात या डॉक्टर दाम्पत्यामधल्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी ज्या आहेत ते हे जे डॉक्टर होते अर्थात निलेश जेजुरकर होते, ह्या डॉक्टर महिलेला जे की जिच्याशी त्यांचे विवाहबाह्य संबंध होते तिला ते घरातील आपसांमधील ज्या गोष्टी आहेत ते सांगत होते आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीची ही विवाहबाह्य संबंध असणारी ही डॉक्टर महिला होती तिचं ऐकून तशा पद्धतीचे त्यांचं वागणं अर्थात निलेश जेजुरकर यांचं वागणं त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये होतं। ते पत्नीला सातत्याने मानसिक त्रास देत होते असा आरोप सुद्धा मनीषा जेजुरकर यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी केलेला आहे। खरं तर या बाबतीमध्ये मनीषा जेजुरकर असतील किंवा त्यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी निलेश जेजुरकर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला होता की आपण आपापसात बसून हे सर्व प्रकरण संपून टाकूयात, अशा पद्धतीचं कुठेतरी त्यांच्यामध्ये संवाद झाल्याची सुद्धा प्राथमिक माहिती मिळते। परंतु या बाबतीमध्ये कुठेतरी सातत्यानं हे जे डॉक्टर निलेश जेजुरकर होते ते त्यांच्या पत्नींना दुर्लक्ष करायचे, त्यांना सातत्याने त्यांचा छळ करायचे। त्यामुळे कुठेतरी या डॉक्टर मनीषा जेजुरकर नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या होत्या आणि एका बाजूला ते ह्याच गंगापूर रोड ज्या ठिकाणी नाशिकमध्ये अत्यंत महत्त्वाचं ठिकाण समजलं जातं त्या भागामध्ये त्या मनीषा जेजुरकर राहत होत्या, त्यांच्या पतीसोबत राहत होत्या। त्याच भागामध्ये त्यांचा स्वतःचं क्लिनिक सुद्धा होतं, त्या भागामध्ये ते प्रॅक्टिस सुद्धा करायच्या, त्या प्रॅक्टिस करून स्वतःचं घर सुद्धा सांभाळायच्या अशी एकंदरीत प्राथमिक माहिती मिळते। परंतु हे सगळं होत असताना कुठेतरी डॉक्टर निलेश जेजुरकर यांचे विवाहबाह्य संबंध होते। या विवाहबाह्य संबंधाची सातत्याने कुठेतरी मनीषा जेजुरकर यांना मानसिक त्रास व्हायचा, काहीही केल्या त्यांचे विवाहबाह्य संबंध थांबत नव्हते आणि त्यामुळे
कुठेतरी याची कल्पना त्यांनी त्यांच्या माहेरच्या कुटुंबियांना सुद्धा दिलेली होती. कुटुंबियांनी निलेश जेजुरकर यांच्याशी या बाबतीमध्ये तोडगा काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु निलेश जेजुरकर हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी त्या बाबतीमध्ये कशाही पद्धतीचा रिस्पॉन्स दिलेला नाही आणि अखेर जर पाहिलं तर 6 तारखेला सकाळी 11:30च्या सुमारात गंगापूर रोड परिसरात त्यांचं जे घर आहे, डॉक्टर मनीषा जेजुरकर या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. आणि या आत्महत्येनं जे डॉक्टर इतरांना, जे इतर मानसिक रुग्ण आहेत त्या रुग्णांना नैराश्याच्या गर्त्यातून बाहेर काढतात, त्यांच्यावरती उपचार करतात, त्यांना आधार देतात, त्यांच्याच घरामध्ये अशा पद्धतीने त्यांच्याच डॉक्टर पत्नीनं, ज्या की आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत, आयुर्वेदिक पद्धतीनं ते रुग्णांवरती उपचार करत असतात, त्यांच्या डॉक्टर पत्नीनं त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्यानं संपूर्ण राज्यभरामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. या प्रकरणामध्ये मनीषा जेजुरकर यांच्या बहिणीनं तक्रार दाखल केलेली आहे गंगापूर रोड पोलीस स्थानकामध्ये. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला प्राथमिक तपास केला आणि आता अखेर हे जे मानसोपचार तज्ज्ञ आहे, जे की नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रॅक्टिस करतात, त्यांच्यावरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि या बाबतीमध्ये नाशिक चे गंगापूर रोडचे पोलीस अधीक्षक तपास करतायत. परंतु या तपासातून आणखी कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. कारण 2021 पासून, म्हणजे 2021 पासून हे 2026 आहे, मागील 5 ते 6 वर्षांपासून हे जे निलेश जेजुरकर आहेत त्यांचीच सहकारी असणाऱ्या एका डॉक्टर महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. आणि याच विवाहबाह्य संबंधातून कुठेतरी मानसिक त्रास झाल्याने, त्याचबरोबर हे जे डॉक्टर होते त्यांच्या पत्नीचा मानसिक तसेच शारीरिक त्रास करत असल्याची सुद्धा प्राथमिक माहिती मिळते. आणि त्यामुळे कुठेतरी या त्रासाला कंटाळून अखेर आयुर्वेदिक तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी स्वतःच्या राहत्या घरी आत्महत्या केलेली आहे. या प्रकरणामध्ये पोलीस तपास करतायत. या तपासातून कोणती महत्त्वाची धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनाचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.